लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी। नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सध्या मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा पडघम वाजवला आले आणि वेगवेगळे उमेदवार आपापल्या पक्षाचा प्रचार करताना दिसून येत आहेत। आपण सध्या आहोत सय्यद रोडे गणातील पंचायत समितीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब भाऊ गायकवाड। भाऊ, काय सांगाल, मतदारसंघात फिरत असताना लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो? लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे आणि मतदारसंघाच्या काय समस्या आहेत ते रस्त्याच्या आहेत, त्या काय लाईटला डीपीच्या आहेत त्या, आणि मी गेले 2011ला पंचायत समिती या गणातून निवडून गेलो। उपसभापती म्हणून मी 2.5 वर्ष काम केलंय, त्यामुळे मला पंचायत समितीमधले ज्या काय अडचणी आहेत त्या मान्य आहेत, त्या म्हणजे माहीत आहे। त्या योजना मी 2.5 वर्षात या मतदारसंघात जेवढ्या योजना आहेत तेवढ्या मी सगळ्या गावात पोच केलेत। आपण मतदारसंघात फिरत असताना नेमक्या लोक काय अडचणी सांगतात आणि त्या आपण कशा पद्धतीने मार्गी लावतो? मार्गी लावतात आमचे आमदार राजाभाऊ खरे आणि आमचे नेते एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघातल्या ज्या काय समस्या असतील, रस्ते असतील, काय पाणी पुरवठ्याच्या समस्या असतील, त्या सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो। लोकांमध्ये जाताना आपण कोणते मुद्दे घेऊन लोकांमध्ये जायचं म्हणजे विकास, ज्या काय विकास योजना आहेत त्या, ज्या काय शासकीय योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोच करण्याचं। मतदारसंघात फिरत असताना विरोधकांचं काय आव्हान वगैरे वाटतं? काही सुद्धा आव्हान नाही। तर हे होते पंचायत समिती सय्यद रोडे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब गायकवाड। येणाऱ्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचणार असल्याचं आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं। धन्यवाद। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि